हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आजचं आपलं ग्रामर सेंटरवरचं लेक्चर एकदम वेगळं असणार आहे. दररोज आपण प्रश्न उत्तरांच्या स्वरूपामध्ये इंग्लिश ग्रामरचे नियम बघतो, त्यांचा आपल्या प्रश्न सोडवताना कसा फायदा होतो किंवा व्होकॅब्युलरीसुद्धा आपण कव्हर करत असतो. पण आजचं जे लेक्चर आहे हे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये जे नियम वापरायचे आहेत ते तर तुम्हाला समजतीलच, त्याशिवाय तुम्ही इंग्लिशमध्ये बोलूही शकता. या दोन्हीही गोष्टींसाठी हे युजफुल ठरणार आहे. मग आजच्या लेक्चरचा फायदा कोणाला होईल? तर अर्थातच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी होईल. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, तुमच्यासाठी हे युजफुल ठरेल. त्याचबरोबर माझ्या सर्व मैत्रिणी ज्या गृहिणी आहेत आणि त्यांना आपल्या मुलांसोबत इंग्लिश बोलायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर युजफुल ठरणार आहे. त्याचबरोबर सर्व शाळांमध्ये, ऑफिसेसमध्ये कुठेही काम करणाऱ्या व्यक्ती ज्यांना काहीतरी ड्राफ्ट बनवायचा असतो, मराठीत त्यांना माहिती असतं की काय करायचं आहे, फक्त त्यांना कोणीतरी ते वाक्य इंग्लिशमध्ये प्रॉपरली फ्रेम करून द्यायची गरज असते. अशा सर्व लोकांसाठी, म्हणजे ज्यांना कुणाला इंग्लिश शिकायचं आहे, त्या सर्वांसाठी हे लेक्चर किंवा ही सिरीज तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे. ही जी सिरीज आहे ही सुद्धा शॉर्टच असणार आहे, अगदी लेंदी व्हिडिओज नसतील आपले. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण तुम्हाला सर्व गोष्टी समजण्यासाठी बेसिकपासून आपण सुरू करत आहोत. जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर काही बेसिक गोष्टी तुम्हाला मनात ठेवाव्या लागतील. पहिली गोष्ट, तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे हा तुमचा निश्चय झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही आत्ता या लेक्चर्समध्ये जे काही शिकणार आहात इथून पुढे, ते तुम्हाला डेली लाईफमध्ये वापरून पण बघायचं आहे. त्याच्यामुळे हे जे लेक्चर्स असणार आहेत आपले, हे ॲक्च्युली रोज नसणार आहेत. मध्ये काही दिवसांचा गॅप दिलेला असेल तुम्हाला, त्या वेळात तुम्ही आत्तापर्यंत जे शिकलं आहात ते वापरून बघा. आपण आत्तापर्यंत काही ठराविक गोष्टी ऐकलेल्या असतात. मग काही जण म्हणतात की तुम्हाला जर स्पोकन इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे किंवा तुम्हाला चांगलं इंग्लिश बोलायला शिकायचं आहे, तर तुम्ही मनातल्या मनात सुद्धा इंग्लिशमध्ये बोला. मनातल्या मनात सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये वाक्य तयार करा. पण जेन्युनली सांगते, असं शक्यतो आपण करत नाही. आपण आपल्या मदर टंगमध्ये एक वाक्य बनवलेलं असतं आणि ते आपण फक्त इंग्लिशमध्ये व्यवस्थित फ्रेम करून डिलिव्हर करतो. मग त्यात लाजण्यासारखं काहीच नाही आहे, कारण सगळी लोकच अशी करतात. ठीक आहे, त्यामुळे त्यात आपल्याला कुठेही कमीपणा वाटून घेण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही जर अशा शोधात असाल की मी मराठीतून वाक्य बनवून सुद्धा इंग्लिशमध्ये ते प्रॉपरली कसं फ्रेम करू शकतो, तर तुम्हाला हे लेक्चर्स युजफुल ठरणार आहेत. आपली ही जी सिरीज आहे ती तुम्ही तुमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये सगळ्यांना शेअर करू शकता, कारण सर्वांना या गोष्टीचा फायदा होणार आहे. फक्त स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपुरती ही सिरीज मर्यादित नाही आहे. त्यामुळे या व्हिडिओजला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सर्व फॅमिली मेंबर्सपर्यंत या गोष्टी पोहोचवा. आपण आता आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण टेन्स शिकणार आहे. यामध्ये आपण नियम तर शिकणारच आहोत. जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांच्यासाठी हे नियम गरजेचे आहेत. आणि ह्या वाक्यरचना ज्या आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्व गृहिणींसाठी, सर्व लोकांसाठी, जे कोणी इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी या वाक्यरचनासुद्धा भरपूर फायदेशीर ठरतील. मी मघाशी सांगितलं तसं ही आपण एक सिरीज कंडक्ट करत आहोत. काही ठराविक अंतराने तुम्हाला याचे पार्ट्स अवेलेबल होतील. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओज पोस्ट झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण या प्लॅटफॉर्मवर नवीन आहोत. त्यामुळे तुमच्याकडून लेक्चर्स मिस व्हायला नको. आपला हा लेक्चरचा फॉर्मॅट काय असणार आहे, कोणत्या पद्धतीने मी हे लेक्चर्स कंडक्ट करणार आहे ते सुरुवातीला सांगते. मी एक वाक्य देईन, मराठीमध्ये असेल, त्या वाक्याला तुम्ही इंग्लिशमध्ये कसं वापरू शकता ते मी सांगणार. ठीक आहे, आपण मराठीमध्ये कशी वाक्यरचना करतो, त्या वाक्याला इंग्लिशमध्ये कधी कोणता काळ वापरायचा, कोणता टेन्स ॲक्च्युली मला वाक्यात वापरणं अपेक्षित आहे हे मी तुम्हाला सांगणार. ते वाक्य तुम्ही होकारार्थी बनवत आहात, त्याच वाक्याला, सेम वाक्याला नकारार्थी कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला शिकवणार. त्यानंतर आपण हे जे वाक्य बघितलेलं असणार आहे, याच वाक्याला तुम्ही प्रश्नाच्या स्वरूपात वाक्यात कसं वापरू शकता, संभाषण करताना तुम्ही कोणत्या पद्धतीचे प्रश्न वापरू शकता त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि नंतर आपण WH वर्ड्स वापरून सुद्धा प्रश्न करतात. सो इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवायची हे सुद्धा तुम्हाला मी शिकवणार आहे. प्रश्नार्थक वाक्य कशी बनवायची हे पण आपण शिकणार आहोत. तुम्हाला एकच कोणतं तरी वाक्य दिलेलं असेल आणि ते एक वाक्य चारही पद्धतीने बनवून आपण ते वाक्यात कसं वापरायचं, कोणत्या सिच्युएशनमध्ये बोलताना आपण कोणतं वाक्य वापरायचं हे सांगणार आहे. त्यामुळे ही सिरीज फॉलो करायला विसरू नका, कारण तुम्हाला भरपूर नियम कळणार आहेत. फक्त टेन्सबद्दलच नाही तर डेली कम्युनिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर गोष्टी नव्याने माहिती होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्व वाक्यरचना शिकणार आहोत मराठीतून. मराठीतून इंग्लिश बोलता येतं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो कॉन्फिडन्स मला ॲक्च्युली तुम्हाला द्यायचा आहे.
आपण हे जे लेक्चर्स बघतो यासाठी काही बेसिक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आधी आपण आजच्या लेक्चरमध्ये बेसिक शिकून घेऊयात सुरुवातीला. आता हा आहे बेसिक्सचा फर्स्ट पार्ट. यामध्ये आपण काही शॉर्टकट्स वापरणार आहोत. फॉर एक्झाम्पल एस प्लस व्ही प्लस ओ. यामध्ये एस म्हणजे काय, व्ही म्हणजे काय, ओ म्हणजे काय ते सांगण्यासाठी मी हे बेसिक्स शॉर्टकट जे आहेत ना ते तुम्हाला सांगतेय. एस म्हणजे आपला सब्जेक्ट असेल, जो वाक्यात क्रिया करत आहे तो कर्ता आपण एस म्हणून कन्सिडर करणार. ज्यांना कोणाला कर्ता म्हणजे काय हेच माहिती नसेल तर व्हर्बमध्ये एक ॲक्शन दिलेली असते आणि ती ॲक्शन ती कृती करणारी व्यक्ती किंवा कृती करणारा जो असतो तो असतो कर्ता. ठीक आहे, हे झालं आपलं कर्ता म्हणजे काय ते. त्याला आपण एस असं संबोधणार आहे आपल्या थ्रू आउट लेक्चर सिरीजमध्ये. त्यानंतर व्हर्बसाठी आपण व्ही हा शॉर्टकट वापरणार आहे आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. ही ॲक्शन कर्त्याकडून परफॉर्म केली जाते आणि ती कोणावर होत आहे, ॲक्शन कोणावर होते हे सांगणारा असतो कर्म. आणि हेल्पिंग व्हर्बसाठी मी H.V असा शॉर्टकट वापरत आहे. यामध्ये मी सहाय्यकारी क्रियापद वापरत आहे. म्हणजेच माझ्या मूळ क्रियापदाला, एखाद्या मेन व्हर्बला त्याचं रूप बदलताना काही गोष्टी गरजेच्या असतात. त्यांना मदत करण्यासाठी मी काही सेकंडरी व्हर्ब्स वापरत असते. त्यांना मी म्हणणार हेल्पिंग व्हर्ब्स. ओके, हे जे हेल्पिंग व्हर्ब्स आहेत ते कसे असतात, काय असतात ते आपण बघणारच आहोत आणि यावरून तुम्हाला वाक्यरचना बनवता येऊ शकते. नंतर व्हर्ब्सचे काही फॉर्मॅट्स आहेत, त्यासाठी सुद्धा आपण शॉर्टकट वापरत आहोत. V1, V2, V3, V4. ठीक आहे, आता काही जण V5 म्हणतात, पण मी ॲक्च्युली त्याला V5 म्हणणार नाही. आपल्याला V1 असंच कन्सिडर करावं लागेल त्या गोष्टीसाठी. मी ते तुम्हाला जिथे आपण त्याचा रेफरन्स देऊ तिथे एक्सप्लेन करेल. सुरुवातीला V1 म्हणजे काय, ओरिजिनल फॉर्ममध्ये व्हर्ब असतं. आपण काही उदाहरणं बघूयात. फॉर एक्झाम्पल जर मी राईट हा व्हर्ब वापरत असेल तर हे झालं माझं V1. मी राईट ह्या व्हर्बचा पास्ट टेन्स केला रोट आणि हे काय आहे मग आता माझ्यासाठी पास्ट फॉर्म, त्याला मी म्हणणार V2. नंतर आहे रिटर्न. मी V3 म्हणून रिटर्न वापरत आहे. आपल्याला व्हर्ब्स पार्ट करताना आपण कसे करतो, राईट, रोट, रिटर्न. मग हे जे रिटर्न आहे त्याला V3 आपण म्हणणार. त्याला ॲक्च्युली पास्ट पार्टिसिपल म्हणत असतात आणि आपण त्याला म्हणणार आहेत V3. त्यानंतर मी राईट या शब्दाला जर VING फॉर्म जोडत असेल, या व्हर्बला मी ING कंटिन्यू करत असेल तर मी तिथे या व्हर्बला जिरणसुद्धा म्हणत असते. याला ॲक्च्युली प्रेझेंट पार्टिसिपल पण म्हणतात. आपण V3ला पास्ट पार्टिसिपल म्हणतो, V4ला मग प्रेझेंट पार्टिसिपल हा आणखीन एक शब्द आहे किंवा मग जिरण हा आणखीन एक त्याच्यासाठी सबस्टिट्यूट वर्ड आहे. ही झाली बेसिक गोष्ट. बरं, प्रत्येक ठिकाणी व्हर्ब्सला ED लागलं म्हणजे पास्ट टेन्स होतो असं नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा आता आपल्या लेक्चरमध्ये गॅप असणार आहे त्यावेळेस तुम्ही व्हर्ब्स पाठ करायला सुरुवात करा. असे काही व्हर्ब्स जे आपल्या डेली कम्युनिकेशनमध्ये रोजच्या वापरामध्ये असतात ते व्हर्ब्स पाठ करायला सुरुवात करा. अशा सर्व फॉर्मॅट्समध्ये त्यांचा वापर कसा करायचा, V1, V2, V3 त्या पद्धतीने तुम्ही पाठांतर चालू करा. एक उदाहरण बघूयात. नक्की तुम्हाला कशा पद्धतीने व्हर्ब्स पाठ करायचे त्याचा मी एक डेमो देते. आता फॉर एक्झाम्पल जर कॅच हा माझा V1 असेल तर कॅचसाठी मी V2 मध्ये काय वापरणार, कॉट, CAUGHT, कॉट. आणि V3 सुद्धा मी काय वापरणार, कॉट. ठीक आहे, हे झाले आपले व्हर्ब्स पाठ करण्याची पद्धत. हे तुम्हाला पाठ करावे लागतील आपल्या पुढच्या व्हिडिओपर्यंत. आता बेसिक्समध्ये हा जो सेकंड पार्ट आहे ना, इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण कर्ता कसा वापरतो. मगाशी मी तुम्हाला कर्ता म्हणजे काय सांगितलं, व्हर्बमध्ये सांगितलेली ॲक्शन परफॉर्म करणारी व्यक्ती हा कर्ता असतो. याचे प्रकार असतात. काही कर्ते एकवचनी असतात, काही कर्ते अनेकवचनी असतात आणि आपल्याला त्यांच्यासाठी काही हेल्पिंग व्हर्ब्स वापरावे लागतात, सहाय्यकारी क्रियापदे वापरावी लागतात, जी ठराविक कर्त्यानंतर एक स्पेसिफिक हेल्पिंग व्हर्ब देतं. आपल्याला इथे असेच हेल्पिंग व्हर्ब्स वापरावे लागतील जे ह्या कर्त्याला सूट होतील. आणि आत्ता आपण ही जी स्लाईड बघत आहोत यामध्ये आपण फक्त प्रेझेंट टेन्सबद्दलच बोलत आहोत. इथे मी तुम्हाला बाकी कोणत्याही टेन्ससाठी सांगत नाहीये. त्यामुळे आपण प्रेझेंट टेन्सला ॲक्च्युली सुरुवातसुद्धा केलेली आहे. इथे मी एका बाजूला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन असं लिहिलेलं आहे. सुरुवातीला ते काय असतं ते बघूयात, कारण कोणाला जर माहिती नसेल फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन काय असतं तर त्यांनी लक्ष द्या. फर्स्ट पर्सन म्हणजे काय, ज्यावेळेस आपण स्वतःबद्दल बोलतो. जर मी स्वतःबद्दल एकेरी किंवा मी स्वतः एकटीबद्दल उच्चार करत असेल तर हे झालं फर्स्ट पर्सन सिंग्युलर. पण जर आपण समूहामध्ये 3-4 व्यक्ती असू आणि आपण सर्वांबद्दल जर मी आपण हा शब्द वापरत असेल तर मग आपण फर्स्ट पर्सन प्लुरल होणार. ठीक आहे,
आपण फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि फर्स्ट पर्सन प्लुरल काय हे बघितलं. स्वतःबद्दल आपण बोलत असतो, बोलत असताना त्यावेळेस मी स्वतः म्हणजे मी झाली फर्स्ट पर्सन. मी समोरच्या व्यक्तीशी बोलत आहे, तो व्यक्ती माझ्यासाठी झाला सेकंड पर्सन. ठीक आहे, समोरील व्यक्ती जी असते ती. आणि इथे सुद्धा आपण दोन व्यक्तींमध्ये बोलत असेल तर प्लुरल असू आणि एकाच व्यक्तीबद्दल बोलत असेल तर ते सिंग्युलर बोलत असू. त्यामुळे तुम्हाला सेकंड पर्सन म्हणजे काय, समोरील व्यक्ती हे कळलं. आता आपण बघतोय की थर्ड पर्सन म्हणजे काय, तर आपण समोर नसणारी एखादी व्यक्ती त्यांच्याबद्दल जर आपल्या संवादामध्ये उल्लेख होत असेल तर तो आपल्यासाठी असतो थर्ड पर्सन सिंग्युलर. आणि आपण थर्ड पर्सन सिंग्युलर किंवा अनेक लोकांबद्दल बोलत असू तर ते असतात थर्ड पर्सन प्लुरल. आपण याची उदाहरणं बघूयात म्हणजे तुम्हाला जास्त व्यवस्थित कळेल. ज्यावेळेस मी सिंग्युलरमध्ये फर्स्ट पर्सन कर्ता वापरते त्यावेळेस आय हा कर्ता आहे. ठीक आहे, आणि प्लुरलमध्ये आहे वी. आय म्हणजे मी आणि वी म्हणजे आम्ही. अशा अर्थाने हे कर्ते आपण वापरत असतो. आणि यासाठी हेल्पिंग वर्ब्स आपल्याला प्रेझेंट टेन्समध्ये कोणते कोणते वापरायचे आहेत. आय नंतर एम हे हेल्पिंग वर्ब येतं. जर तुम्हाला प्रश्न बनवायचा असेल तर तुम्हाला डू हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं. परफेक्ट टेन्स बनवायचं असेल तर हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं. म्हणजेच आय सोबत कोणकोणत्या गोष्टींची पेअर होते, एम, डू आणि हॅव. आपण हा जो चार्ट बनवलेला आहे बेसिकमध्ये, यासाठी तुम्ही एक व्यवस्थित नोटबुकमध्ये वगैरे नोट्स काढून घ्या, कारण या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन फार फायदेशीर ठरणार आहेत. नंतर आपण बघत आहोत की वी सोबत आपण कोणकोणते हेल्पिंग वर्ब्स वापरू शकतो, डू, आर आणि हॅव. त्यानंतर आपण जर सेकंड पर्सन तू म्हणत असेल तर आपण वापरतो यू. त्यानंतर आपण डू, आर आणि हॅव हे हेल्पिंग वर्ब्स वापरतो. आणि नंतर आपण जर तू म्हणजे तुम्ही या अर्थाने म्हणत असेल तरीही आपण सेम हेल्पिंग वर्ब्स वापरतो, डू, आर आणि हॅव. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की V5 म्हणतात काही जण, पण मी याला V5 म्हणणार नाही. मी याला V1च कन्सिडर करणार. फक्त तो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरला जातो. इथे फक्त लक्ष द्या, थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये जे कर्ते असतात ना, तो, ती किंवा ते, त्यांच्या पुढे तुम्हाला डू न वापरता डज वापरायचा आहे आणि हॅव न वापरता हॅज वापरायचा आहे. या दोनच बेसिक गोष्टी आहेत की जिथे चेंज करण्याची गरज आहे. आणि फक्त या दोन गोष्टींसाठी तुम्ही V5 हा नवीन फॉर्म कशाला लक्षात ठेवता. त्यापेक्षा तुम्ही फक्त डज आणि हॅज असा बदल आपल्याला या थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यांसाठी करावा लागतो, इतकं लक्षात ठेवा. आता आपण बघूयात की हेल्पिंग वर्ब दे ह्या प्रोनाऊन नंतर कोणते कोणते वापरलेले असतात, डू, आर आणि हॅव. तुम्ही लक्षात घ्या, सगळीकडे तुम्हाला सेम हेल्पिंग वर्ब्स दिसतात. फक्त आय नंतर एम हे एक आपल्यासाठी वेगळं आहे. ही, शी, इट नंतर डज, हॅज आणि इज ह्या तीन गोष्टी आपल्याला वेगळ्या आहेत. आणि बाकी सगळीकडे मात्र आपण आर, हॅव आणि डू हेच हेल्पिंग वर्ब्स वापरत आहोत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही सध्या प्रेझेंट टेन्सबद्दल बघत आहात, या गोष्टी थोड्याशा व्यवस्थित लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे टेन्स. आपण वाक्य बोलत असताना वाक्यात कधी कोणती घटना घडली हे सांगण्यासाठी आपण त्या घटनेचा एक काळ स्पेसिफिक सांगत असतो. आणि हा जो घटनेचा काळ असतो हे आपलं वाक्य अर्थपूर्ण बनवतात. त्यामुळे तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य, अर्थपूर्ण संवाद करायचे असतील तर तुम्हाला टेन्स शिकणं महत्त्वाचं आहे. टेन्सचे 3 प्रकार असतात, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि प्रत्येक टेन्सचे सेपरेट टाईप्स असतात, ते प्रत्येकी 4 आहेत. प्रेझेंट टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असे हे 4 प्रकार झाले. सेम तसंच आहे सिम्पल पास्ट, कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. त्यानंतर फ्युचरचे सुद्धा सेम 4 प्रकार आहेत. ओके, आपण प्रत्येक लेक्चरमध्ये या प्रत्येक गोष्टीसाठी डिटेलमध्ये गोष्टी बघणार आहोत. आता आपण बघत आहोत पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हे जे व्हर्ब्स आहेत ते सर्व ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स असणार आहेत. मी तुम्हाला अगदी थोडक्यात ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स म्हणजे काय ते सांगते. ज्या वेळेस व्हर्बमध्ये सांगितलेली ॲक्शन ही कर्त्याकडून केली जाते आणि कर्त्याकडून ती ॲक्शन ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर होते. ही जी क्रिया घडलेली आहे ही सब्जेक्टकडून ऑब्जेक्टकडे ॲक्च्युली गेलेली आहे किंवा ती क्रिया ऑब्जेक्टवर झालेली आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे जे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स आहेत ते लक्षात ठेवू शकता. एक सिम्पल एक्झाम्पल मी सांगते. मी जर म्हटलं आय राईट अ लेटर, तर हे वाक्य तुम्ही समजून घ्या. ॲक्शन व्हर्बमध्ये सांगितलेली आहे लिखाणाची, करणारी व्यक्ती कोण आहे मी, आणि ती कोणावर क्रिया झाली माझ्याकडून तर लेटरवर, पत्रावर.
ठीक आहे. त्यामुळे ही आपली ट्रान्झिटिव्ह वाक्यरचना झाली. पण जर मी असं म्हटलं आय ॲम ॲन इंडियन, तर या वाक्यामध्ये माझ्या असण्याची जी क्रिया आहे ही क्रिया सब्जेक्टकडून परफॉर्म झालेली नाही. ठीक आहे. त्यामुळे हे झालं इनट्रान्झिटिव्ह. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स जे आहेत त्यांच्याबद्दलच आपण आपल्या या सिरीजमध्ये बघणार आहोत की या वाक्यरचना कशा करायच्या असतात आणि या वाक्यरचना तुमच्या बोलण्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. आता बेसिक तर आपलं शिकून झालेलं आहे. आता आपण ॲक्च्युली आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. आज आपण फक्त एकच प्रकार शिकणार आहोत, कारण आपल्याला बेसिक कळणं खूप महत्त्वाचं होतं, म्हणून आपण इतका वेळ घेतलेला आहे. प्रेझेंट टेन्स म्हणजेच आपण त्याला वर्तमान काळ म्हणतो. आपण त्यातला पहिला प्रकार बघूयात, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आपण मगाशी म्हटलं की आपण मराठीतून इंग्लिश बोलायला शिकत आहोत, त्याची सुरुवात इथे ॲक्च्युली झालेली आहे. बघा, ज्या वेळेस आपण मराठी वाक्याच्या शेवटी, मराठी व्हर्बच्या शेवटी तो, ती, ते, त हे शब्द येणार आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी एक्झाम्पल सांगते. बघतो, ऐकते, करते, सांगतो, असे हे जे व्हर्ब्स आहेत, क्रियापदं आहेत मराठीतली, त्या मराठी क्रियापदांच्या शेवटी तो, ती, ते, त हे शब्द येतात. ओके. पहिली महत्त्वाची गोष्ट, तुमचं मराठी बऱ्यापैकी व्यवस्थित असावं लागेल, तर हे नियम लागू होतात. करायलोय, जायलोय असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला या गोष्टींचा फायदा होणार नाही. मी एक स्टँडर्ड मराठी भाषेमध्ये आपण जे शब्द वापरतो त्या पद्धतीने तुम्हाला सोप्या भाषेत इंग्लिशची वाक्यरचना बनवायला शिकवणार आहे. अशा पद्धतीची जे तो, ती, ते, त असे शेवटला शब्द येतात, ते शब्द सगळे तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरायचे आहेत. त्या वाक्यरचना तुम्हाला या टेन्समध्ये कराव्या लागतील. याची वाक्यरचना काय असते ते बघूयात. सब्जेक्ट नंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो, मग आपण ऑब्जेक्ट वापरतो. आणि जर वाक्यामध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, मग अशी आपण बेसिक्समध्ये बघितलं, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच काय, ही, शी, इट या तिन्हीपैकी किंवा एखादं सिंग्युलर नाउन यापैकी एखादं कर्ता म्हणून आपण वापरलेलं असेल, तर मग आपण त्या व्हर्बला एस किंवा ईएस पैकी जो योग्य असेल तो प्रत्यय जोडतो आणि मग आपण ऑब्जेक्ट लिहून ती वाक्यरचना पूर्ण करतो. आणि या वाक्याचं जर तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तर तुम्ही सब्जेक्ट नंतर एखादं हेल्पिंग व्हर्ब वापरा, ते डू किंवा डज असणार आहे. त्यानंतर नॉटचा वापर करा आणि मग व्हर्बचा ओरिजिनल फॉर्म आणि ऑब्जेक्ट असं तुम्हाला वापरावं लागेल. तुम्हाला जर या सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एखादा व्हर्बल क्वेश्चन बनवायचा असेल तर तो कसा बनवायचा ते बघण्यासाठी आपण व्हर्बनी सुरुवात करतो, म्हणून हा झाला व्हर्बल क्वेश्चन. डू किंवा डज पैकी हेल्पिंग व्हर्ब आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो, त्यामुळे आपण त्यापैकी एखादं वापरून मग आपण जो सब्जेक्ट असेल तो लिहिणार, मग व्हर्ब लिहिणार आणि मग ऑब्जेक्ट लिहिणार. त्यानंतर जर तुम्हाला कोण, काय, कसे, कधी अशा पद्धतीचे व्हेन, व्हॉट, व्हाय, हाऊ असे शब्द वापरून जेव्हा वाक्यरचना प्रश्नार्थक करायची असते, अशा वाक्यांचा प्रश्न बनवताना तुम्हाला WH टाईप वर्ड्स वापरावे लागतात आणि ते WH टाईप वर्ड्सची सुरुवात असते. त्यानंतर आपण हेल्पिंग व्हर्ब वापरतो, जे की डू आणि डज आहे सिम्पल प्रेझेंट टेन्ससाठी, मग सब्जेक्ट, मग व्हर्ब आणि एक ऑब्जेक्ट असतो. आता या वाक्यांमध्ये एक सिम्पल गोष्ट कॉमन सेन्सची आहे, ती म्हणजे जर मी सब्जेक्टला प्रश्न विचारला, कोण म्हणून मी जर प्रश्न विचारला तर इथे सब्जेक्ट येणार नाही, आणि काय म्हणून जर मी प्रश्न विचारला तर ऑब्जेक्ट येणार नाही. ठीक आहे. म्हणजेच मी सब्जेक्टला प्रश्न विचारत असेल तर सब्जेक्ट माझ्या वाक्यात नसणार, मी ऑब्जेक्टला प्रश्न विचारत असेल तर ऑब्जेक्ट ह्या वाक्यामध्ये नसणार. ठीक आहे. ही आपली बेसिक वाक्यरचना झालेली आहे. मी जर म्हटलं की मला चहा आवडतो, ठीक आहे, हे माझं एक वाक्य आहे. तुम्ही बघा मराठी वाक्याच्या शेवटी तो आलेला आहे, मग मला इथे सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे. याची मी वाक्यरचना कशी करणार, आय लाईक टी. आणि या वाक्याचं जर मला निगेटिव्ह बनवायचं असेल तर मी कसं म्हणणार, आय डोंट लाईक टी. आणि त्यानंतर जर मला याचा व्हर्बल क्वेश्चन बनवायचा असेल तर आपण कसा बनवणार, डू आय लाईक टी, मला चहा आवडतो का. व्हर्बल क्वेश्चन्समध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघूयात की कधी आपण कोणता प्रश्न विचारत असतो. सध्या आपण फक्त वाक्यरचना बघूयात, पुढच्या लेक्चरमध्ये व्हर्बल क्वेश्चनबद्दल डिटेलमध्ये बघूयात. नंतर आहे WH टाईप क्वेश्चन, मला काय आवडतं असं जर मी म्हटलं तर काय होईल, व्हॉट डू आय लाईक. ठीक आहे. इतकी सोपी वाक्यरचना असते, फक्त आपल्याला कधी कोणता टेन्स वापरायचा हे कळत नाही. आपल्या अख्ख्या सिरीजमध्ये आपण अशा पद्धतीने खूप सोप्या भाषेत मराठीतून इंग्लिश शिकणार आहोत. ज्यांना कोणाला इंग्लिश शिकण्यासाठी तयारी आहे, प्रयत्न करायचे आहेत, त्यांनी या सिरीजला फॉलो करायला विसरू नका.
आपण निश्चितच एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे, पण अगदी आजपासूनच टेन्स शिकायचं म्हणजे सुरुवातीपासूनच मी तुम्हाला डिटेल सांगायला सुरुवात केली तर तुम्हीही कन्फ्यूज व्हाल. आपल्याला काही बेसिक गोष्टी बघणं गरजेचं होतं, त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिकपासून सुरुवात केलेली आहे. पुढचे जे लेक्चर्स असणार आहेत त्यामध्ये मात्र आपण डिटेलमध्ये बघणार आहोत कधी कोणता टेन्स वापरायचा आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते गरजेचं असणार आहे की मी माझ्या सेंटेन्समध्ये कोणत्या पद्धतीने टेन्स वापरायचा जेणेकरून माझा ऑप्शन करेक्ट येईल. त्यामुळे सर्वांनाच या गोष्टीचा फायदा होणार हे नक्की. सर्वांनी या सिरीजला फॉलो करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केला नसेल आत्तापर्यंत तर करून घ्या आणि ज्यांना कोणाला इंग्लिश शिकायचं आहे त्यांच्यासोबत हे व्हिडिओज शेअर सुद्धा करा. तुम्हाला वाटतं ना की आपल्या आईला सुद्धा इंग्लिश बोलता आलं पाहिजे, माझ्या दादाला पण बोलता आलं पाहिजे, तर त्यांना सुद्धा तुम्ही हे लेक्चर्स बघायला लावा, कारण आपल्या या सिरीज सगळ्यांसाठीच बेनिफिशियल ठरणार आहेत. या सिरीजमध्ये कंटिन्युटी राहण्यासाठी पुढचा व्हिडिओ लगेचच अपलोड केला जाईल. या सिरीज व्यतिरिक्त आपली जी डेली एक्सप्लेनेशन सिरीज चालू आहे ती तर कंटिन्यू असणारच आहे. उद्या भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.